तर नमस्कार मैत्रिणींनो, मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज लसूण लावत आहे. दिवसभराचं काम आठवलं की मन भरून येतं. आज शेतात लसूण लावायला माती मोकळी केली, ओळी तयार केल्या आणि एक एक पाकळी जपून लावत गेलो. लसूण पीक म्हणजे मेहनत आणि संयम दोन्ही लागते. हे बायाला थोडं थोडं मी लसूण फोडायला लावत होते आणि तिकडं गडी लसणाचे वाफे तयार करत होता. आणि हे बघा, हे लसूण लावत आहे. मेहनत करायची आणि निसर्गावर विश्वास ठेवायचा. लसूण लावलं की काही दिवसात हिरव्या पाकळ्या दिसायला लागतात आणि आमचा लसूण सुंदर येवो हीच देवाजवळ प्रार्थना. तुम्हाला माझ्या शेतातले व्लॉग बघायला आवडतात का नाही मैत्रिणींनो, नक्की सांगा आणि कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खरं तर आम्हाला लसूण लावायला खूप उशीर झाला आहे, कारण दिवाळी दसऱ्यामध्येच लसूण लावतात. कारण यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे आम्हाला लसूण लवकर आला नाही. त्यामुळे थोडा उशीर झाला आहे आणि रान यायला पण थोडा वेळ लागला. त्यामुळे आत्ता लसूण लावत आहे. आता बघू किती दिवसात हा उगवतोय. मी काय लसूण फोडून देत होते आणि ह्या दोघी लावत होत्या. शेतकऱ्यांना ऊन, थंडी, वारं, पाऊस यापासून कधी सुटका नसते मैत्रिणींनो. हे खेड्यातलं आयुष्य आहे, असंच असतं. प्रत्येक दिवस काम करण्यातच घालवावा लागतो. आणि हे बघा किती खोलावर हा लसूण, कारण रान एवढं घट्ट आलंय ना, ते पटकन उकरलं जात नाही. तरी पण मेहनतीनं या महिला लावत आहेत लसूण. हे बघा किती खोलावर लावावं लागतंय. शेती म्हणजे फक्त काम नाही, ती आपल्याला संयम शिकवते. उद्याचा घाम उद्याच्या समाधानीसाठी असतो. कितीही कष्ट केले ना मैत्रिणींनो, तर शेतीमध्ये काम केल्यानंतर आज जे पेरलंय ते उद्या उगवेल आणि त्याच्या आशेवर हा शेतकरी जगत असतो. हे बघा, लसूण लावल्यानंतर त्या लसणाला थोडं पाणी दिलंय, कारण का लवकर उगवण्यासाठी. कारण रान खूपच कोरडं असल्यासारखं होतं, त्यामुळे हे पाणी दिलेलं आहे. त्यानंतर हे दबून कुत्रे वगैरे उकरणार नाहीत म्हणून याला लवकरच पाणी दिलेलं आहे आम्ही. आणि हे बघा किती कोरडं आहे बाकीचं. आणि तिकडं बघा, हे उसाला पण पाणी चालू आहे. कुत्रे सारखे फिरून ते जे लावलेलं असते ते उकरून टाकतात. दिवसभराचं काम आठवलं की मन भरून येतं. सायंकाळ झाली, आज पुन्हा चुलीवरचा स्वयंपाक केला. लाकडाचा मंद जळणारा आवाज आणि दोरातील करी गावाची चव. चुलीचे जेवण करताना एक वेगळी शांतता मिळते. सायंकाळी थकवा सगळा विसरणारी ही चूल आणि तिच्यावर केलेले हे गरमागरम जेवण. शुभरात्री मैत्रिणींनो.